बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार रंगराव पाटील लिखित कथा पाखरू. वारा सुटला आणि खळ्यातली कूज उडून साऱ्या शेतात पसरू लागली. बाजरीच्या कणसांची तांबूस कूस भिरीभिरी उडू लागली आणि गोविंदाप्पा खळ्यातील कणस दातक्यानं इकडं तिकडं हलवू लागला. मुसकी घातलेली दोन पांढरी बैल तिवड्याभोवती सावकाश फिरत होती. बाजरीच्या कणसांची मळणी करीत होती. अंगाला कूस चावत असताना देखील म्हातारा गोविंदाप्पा तसाच खळ्यात राबत होता. रास लवकर काढण्यासाठी धडपडत होता. बैलांच्या पाठीमागून चालता चालता गोविंदाप्पा एकदम थांबला आणि त्यानं मावळ तिकडं पाहिलं. डोळ्यांपुढं एक हात आडवा लावून त्यानं दिवस किती आहे हे नीट पाहिलं आणि त्याची नजर मावळ तिकडं बसल्या मोठ्या वडाकडे गेली. अंधारात काहीतरी निहाळावं तसं त्यानं वडाखाली पाहिलं आणि तो पाहतच राहिला. तसा खोपीत बसला नाता भाकरी खाता खाता तसाच खोपीतून बाहेर आला आणि हातात भाकरी तशी ठेवून त्यानं विचारलं, काय वाप्पा, कोण हाय वरत? आणि आप्पानं नाताकडे पाहून विचारलं, सकाळच्यानं तू त्या वडाकडे गेला होतास काय? नाही जे का? मी आपला एक सकाळच्यानं बघतोया कोणतरी वडाच्या झाडाखाली लवांडलं या, अजून बी तसंच पसारलं या. कोण हाय बघून तरी ये. हातात भाकरी घेऊन ते खात खात नाता अनवानीच तिकडे निघाला. बाजरीच्या सडांना ठेचकाळत तो तिकडे गेला. वडाखाली जाऊन उभा राहिला. झोपलेली व्यक्ती कोण असावी याचा अंदाज त्याला लागेना. कोणीतरी नवीनच पोरगं दिसतंय असं पाहून तो मोठ्यानं खाक करला. त्याबरोबर वडाखालच्या मातीत एक निळी मळकट पिशवी उशाला घेऊन झोपलेलं पोरगं दचकून जागे झालं. नाताकडे पाहत ते गपकन उठलं, पापण्या चोळू लागलं. मग नातानं करड्या आवाजात विचारलं, कोण र तू? मी लकू आहे. कंच्या गावचा? 17-18 वर्ष वयाचं पोरगं असावं ते असं नाताला वाटलं. पण ते पोरगं दातखिळी बसल्यागत गप्प झालं. गावाचं नाव विचारताच वंगाळ चेहरा करून डोळं पुसू लागलं. अगडबंब असल्या नाताला पाहून ते घाबरलं. फाटक्या शर्टच्या बाहीला डोळं पुसून त्यानं पिशवी काकत मारली आणि काही न बोलता उठलं. तोंड फिरवून चालूही लागलं. मग नाता त्याच्या आडवा गेला. आवाजात मऊपणा आणून बोलला, अरे कुठे निघालास? हा, ग्वाडवानी नाव गाव विचारलं म्हणून रडायचं होई? तसं ते पोरग कळवळून म्हणाल, तुम्ही माझा इळ्यानं गळा कापणार नाही नव्हता? आणि नाताला पोराचं ते बोलणं ऐकून हसू आलं आणि तो खदा खदा हसला. पोरानं कशाची तरी धास्ती खाली आहे हे त्यानं जाणलं आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून नाता समजावणीच्या सुरात बोलला, आम्हाला काय याड लागले होय तुझा गळा कापाय? चल खळ्यावर, भाकरी खा चल. नातानं त्याच्या दंडाला धरून खळ्यावर आणलं आणि त्या पोराला घेऊन आलेल्या नाताला पाहून गोविंदाप्पानं पात हानीत असतानाच विचारलं, काय कुठला हाय? काहीच बोल ना. इच्छाल्यावर रडायला लागला. पात हाणता हाणता गोविंदाप्पा खोपीजवळ आला आणि त्यानं त्याला पुन्हा विचारलं, तू कुठनं आलास रे पोरा? पोरग भीत भीतच बोललं, मी पलाडल्या वाडीसनं आलोय. पलाडल्या वाडीसनं? होय, मी 2 दिवस झालं उपाशी आहे. त्या पोराच्या भका चेहऱ्याकडे पाहून गोविंदाप्पाला त्याचा कळवळा आला. दाणं निघून पोकळ झालेली कणसं हलवून तो परत खोपीत आला. डोक्यावरचं फाटकं पागोटं काढून त्यानं पागोट्यानंच तोंडावरचा घाम पुसला आणि पाठीखाली ठेवलेलं जेवण काढलं. फडक्यातली भाकरी सोडून ती त्या पोरापुढं ठेवली. लोटक्यातला ठेचाही त्याच्या भाकरीवर ठेवला आणि मग तू म्हणाला, खा जेव. मग ती पोर हात न धुताच जेवू लागले.
भराभरा घास घेऊ लागले. गोविंदाप्पानं त्याला काही बाई विचारायला सुरुवात केली आणि ते पोरही मोकळ्या मनाने बोलू लागले, खडाखडा सांगू लागले. गोविंदाप्पानं खोपीतल्या सरमाडाच्या पेंडीची एक काडी मोडून घेतली आणि तिनं उगीच दात टोकरीत बसला. दातक्यानं खळ्यातली कणसं हलवीत असताना नाता एकदम ख्वा ख्वा हसूच लागला आणि गोविंदाप्पाला नाता वेडसर वाटला. पण आप्पानं विचारण्यापूर्वीच दातकं तसंच हातात धरून आता म्हणाला, आप्पा, मला या पोराची मोठी गंमतच वाटली. का? काय केलं त्यानं? काय नाही खरं, पण मी त्याला अडविल्यावर म्हणतोय कसा, तुम्ही माझा इळ्यानं गळा कापणार आहे नव्हता. तेव्हा गोविंदाप्पा हसला. त्या भराभर जेवणाऱ्या पोराकडे एकटक पाहत त्यानं विचारलं, होय रे? तसं ते पोरग खाली मान घालून म्हणालं, होय. ते र का? गोविंदाप्पानं विचारलं. मी हॉटेलात नोकरीला होतो कोल्हापूरला. कामावरनं हाकलून दिल्यावर आलो थेट आपल्या गावावर. ही पल्याडची वाडी आहे ते आमचं गाव. तिथं कोण आहे तुझं? आता कोण नाही, फक्त चुलता आणि चुलती. मग तिथनं का आलास? तिने हाकलून दिलं. म्हटलं घरात आलास तर इळ्यानं गळा कापीन. ते र का? आता माझ्या बाची जमीन मला द्या लागेल म्हणून. गोविंदाप्पाला सर्व गोष्टींचा उलगडा झाला. दोऱ्याचा गुंता सुटावा तसं वाटलं त्याला आणि त्या पोरक्या पोराबद्दल त्याला अधिक आस्था वाटू लागली. त्याची दया आली त्याला. आणि मग उशिरानं गोविंदाप्पानं विचारलं, म्हणून तू पळून आलास भाई? होय. चुलता एक दिवस इला पाजळून बसला होता घरात आणि मग नाटलो आणि हिंडत हिंडत ह्या वडाखाली येऊन पडलो. आणि मग एकाएकी वारं सुटलं. खळ्यातील कुस पाला वाऱ्यावर उडू लागला. गोळा केलेल्या पिशा नातानं भरभर बाहेर टाकल्या आणि फावड्यानं खळ्यातली बाजरी मध्यावर गोळा केली. ढीग लावला. गोविंद आप्पाही वारा सुटला म्हणून झटक्यानं उठला. पागोटं टोक्याला घालून तो खळ्यात शिरला. नाताची आणि आबाची ती गडबड पाहून ते पोरगं जेवता जेवताच उठलं. घागरीतलं पाणी घेऊन त्यानं हात धुतले. चूळ भरली. ओले हात अंगाख्याला पुसून ते खळ्यात घुसलं. तसा गोविंदाप्पा म्हणाला, अरे अरे अरे. वेसणीला ओढ लागून बैल थांबावं तसं ते पोरगं तिथंच थांबलं आणि नाता त्याला म्हणाला, डोक्याला काहीतरी गुंडाळून खळ्यात शिर. पिशवीतला टॉवेल काढून त्या पोरानं डोकीस गुंडाळला आणि बाजरीची रास उपनाला ते पोरगं खळ्यात शिरलं. कामाला लागलं. तो पोरगा लखू गोविंदाप्पाच्या इथं सारं शिकला. शेतीतलं एक एक काम काळजीपूर्वक करू लागला. त्या तिथल्या गावठी माणसात पूर्णपणे रुळला. गोविंदाप्पाच्या घरातल्या माणसासारखा हक्कानं वावरू लागला. सगळी कामं चोख बजावू लागला. आप्पाच्या माघारी सर्व कामं आपणच करू लागला. वस्ती राहण्यासाठी तोच जाऊ लागला. पिरवीच्या मळ्याची राखण त्याच्याकडेच आली. एके दिवशी त्याला मळ्यात यायला उशीर झाला. उशीर झाला होता म्हणून त्यानं छपरात जेवण ठेवलं आणि तो पिरवीच्या बागेत गेला. आणि तो एकदम दचाकलाच. बागत पिरवीच्या एका झाडाखाली कुणी काळी सावळी उंच पोरगी ओट्यात पेरू तोडून घेत होती. त्या पोरीला पाहताच लखू खूप चिडला आणि तिथूनच ओरडला, कोण आहे ते? आणि ती शेलाट्या अंगाची तरणी-ताठी पोर घरकन वळली. दातात पदराचं टोक धरून गोड हसून म्हणाली, का व? मी आहे जी. तिच्या उत्तरातील खट्याळ सूर लखूला झोंबला. आपल्या माघारी पेरू तोडणाऱ्या पोरीचा त्याला खूप खूप राग आला. तो झपाझपा चालत तिच्याजवळ गेला आणि दरडावून म्हणाला, इकडे आणते पेरू, तुझा बा काय पाणी पाजा आला होता काही? तशी ती खदा खदा हसायला लागली आणि हसतच म्हणाली, पाजला असेल कवा तरी. पोरगी फारच उर्मट बोलते असं पाहून तो तिच्या समोर गेला आणि आडवा होऊन म्हणाला, चोरी करून आणि वर उलटी बोलतेस वय? तशी ती बाजूला झाली. 2-3 पावलं चालून त्याच्याकडे एकटाक पाहत म्हणाली, ए आत्व काय उलट बोलले?
तो पुन्हा तिच्याजवळ सरकला आणि तिला दम देऊन म्हणाला, ते पेरू टाक आधी खाली. तिनं प्रश्नार्थक मुद्रेनं विचारलं. काय ते पेरू ठेव नाही तर बघ. आणि ती पोरगी उगीच चिडली. त्याचं बोलणं तिच्या जिव्हारी लागलं आणि मग ती आपल्या आवाजात धार आणून म्हणाली, मी शाप ठेवत नाही. आणि असं म्हणून ती फणकारानं चालू लागली आणि हात तिच्या पाठीमागं गेला. तिचा हात पकडून तो ओढीत म्हणाला, असं रोज गावतील पेरू. आणि ती पोरगी हात सोडवून घेत म्हणाली, तात्याला हाक मारू का? मला नाही ठाऊ तुझं तात्यानी भातिया. ती बागेच्या बाहेर आली आणि तिनं हाक मारली, तात्या ओ. अशा 2-3 हाका मारल्यावर शेजारच्या शेतात काम करत असला आप्पाचा पैरकरी नाता तिकडून आला. आणि मग लखूच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यानं नरमून विचारलं, तू नाताची होय? वय, मला ठावं नव्हतं. आणि ती पोर आपल्या रानाकडे गेली. नाताला काहीच समजलं नाही. लखू आणि नाता विहिरीवर पान तंबाखू खात बसले. आणि त्या दिवसापासून लखूचं मन त्या पोरीकडं ओढ घेऊ लागलं. ती हवी हवीशी वाटू लागली त्याला. तिची ती काळी सावळी देखणी मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढून हालना, तिची आठवण सरना. लखू असाच एक दिवशी इंजिन सुरू करून पाटातलं दगड नीट बसवीत होता. गोविंदप्पा दुसऱ्या शेतावर फेरी मारला गेला होता. मळ्यात दुसरं कुणीच नव्हतं त्या दिवशी. आणि तवाच जांभळ्या काड्यांचं लुगडं नेसलेली, पुणेरी चोळी घातलेली, हातात तांबडी काकणं घातलेली नाताची पोर साखरी तिथं आली आणि भरल्या डोळ्याने लखूकडं पाहत पाटाजवळ उभी राहून म्हणाली, पाणी पेवावं काय आम्ही? तिच्या त्या बोलण्यानं लखू खुश झाला. तिचं रूप आपल्या डोळ्यात साठवून म्हणाला, मी काय नको म्हणतो या होय, का तेला बी महागाई आली. ती पाटातल्या पाण्यात उतरली. निर्यांचा घोळ आवरून ती उन्वी झाली आणि पाण्यात उंजळ बुडवण्यापूर्वी तिनं त्याच्याकडं पाहिलं. तोही तिच्याकडं पाहत होता. दोघंही डोळ्यांनी काहीतरी गोड बोलून गेली. ती 2-4 ओंजळी पाणी प्यायली आणि पाटातनं वर येऊन तो ओला हात तिनं चेहऱ्यावरून फिरवला आणि मग पदरानं तोंड पुसू लागली. आणि मग लखूनं विचारलं, सकू, त्या दिवशी बोटं मुडली असेल माझ्या नावानं, ते का? तिनं तिथंच उभं राहून विचारलं. पेरू हिसकावून घेत होतो म्हणून. काहीतरीच, ती लाडीकपणानं म्हणाली. मग शिव्या दिल्या असशील. साखरी खुश झाली. मोकळेपणानं बोलली, वय दिल्या. मग बीएस केलंस. लखूला खूप काही बोलायचं होतं, पण त्याचं मनच धजना. तो बिडी वडीत बसला. ती आपल्या छपराकडे जायला निघाली. ती 4-5 पावलं गेली असेल नसेल, तोच बिडी दूर टाकून तो म्हणाला, का तशीच निघालीस? तशीच म्हणजे? तिनं वळून विचारलं. पेरू नकोत होय? आज नाही तात्यानं तसं सांगितलं. मग मी सांगतोय की. बागेत पाणी सोडलं होतं, रान भिजलं होतं. ते पाहून ती म्हणाली, मग अशीच जाऊ मी चिखलात? ओठांच्या कडा लांब करून लखू बळेच हसला. पाणी सोडायच्या आधीच काढून ठेवले 2-4 पेरू धावेवर टाकल्या घोंगड्यातून काढलं आणि तिच्या जवळ जाऊन म्हणाला, तिनं ओटा पसरला आणि विचारलं, सगळंच? तुम्हाला मस्त आहेत, बाग भरली या. पण तिनं त्याचं ऐकलं नाही. ओट्यात टाकल्या पेरूतील एक पेरू त्याच्या हातात ठेवून म्हणाली, ह्यो तुम्हाला. आणि मग हिरव्या गवतावरनं ती जवळजवळ पळतच गेली. लखू कितीतरी वेळ तिकडेच पाहत बसला. त्याला साखरीचा ध्यास लागला. तिचं मन लखूवर जडलं. एका तिन्ही सांजेला लखू असा साखरीबरोबर घरी येत होता. त्या माळावरून सरपट गेल्या वाटेवर माणूस आसपास दिसत नव्हतं आणि लखू व साखरीच्या बोलण्याला रंग चढला होता. दोघंही मजेत बोलत चालले होते
आणि मध्येच लकू वेड्यासारखं काहीतरी बोलून गेला. तशी साखरी खी खी करून हसली आणि लकूला तिनं विचारलं, आमच्याकडली एक म्हण आहे काय ठाव तुम्हासनी? नाही ग, कसली म्हण सांग तरी. कलडून मायनी आणि उपार्ट पाणी, झाल्या परीस बायकोशानी. हे तिचं वाक्य ऐकून लकू खुश झाला, पण न कळल्यासारखं करून म्हणाला, म्हणजे खुळं कोण आणि शानं कोण? वळखा तुम्हीच. असं म्हणून साखरी गालात हसली आणि लकूला मग राहवलं नाही. त्यानं चालता चालताच तिला एक लाडीक हाक मारली, सकू. त्याच्या आवाजातील कंप तिला जाणवला. तिनं विचारलं, काय? ह्या मोकळ्या माळावर असंच दोघांनी एकांती बसावं वाटतंय. काहीतरीच. साखरीनं त्याचं म्हणणं धुडकावून लावलं आणि त्यानं न राहून तिचा पदर धरला. हळूच ओढून म्हणाला, चल तिकडं बसू पारावर. नको बाई, उशीर झालाय, घरात बडीवतील बाई मला. आणि त्याची निराशा घालवण्यासाठी ती पुढं म्हणाली, आता आम्ही हाय की इथंच, का कुठं जाती आता गाव सोडून? जसं गाव जवळ आलं तसं लकूला मन आवरता आलं नाही. त्यानं पुन्हा तशीच हाक मारली, सकू. काय? तुला एक गुपित सांगायचं आहे. मग सांगा की. तिनं पदर नीट अंगाभोवतीला पिटून घेतला. लखू बोलला, कान इकडे कर. ती थांबली. लकू कसलं गुपित सांगतो याची ओढ तिला वाटू लागली. लकूनं तिच्या हनवटीला हात लावला आणि त्यानं आपले ओठ तिच्या गालावर टेकले. ती शहारली, कावरी बावरी झाली आणि त्याच्यापासून दूर झाली. दोघेही गावात शिरले आणि दोघांचंही बोलणं मग आपोआपच बंद झालं. असे बरेच दिवस गेले. पिरवीच्या पाट्या कलडोच्या बाजारला नेऊन लकूला सगळी माहिती झाली होती. लकूमुळं गोविंदाप्पाची सगळी कामं जिथल्या तिथं होऊ लागली. गोविंदाप्पाला चांगला आधार मिळाला. एके दिवशी सकाळी गोविंदाप्पा असाच न्याहारी करून सोप्यात बसला होता. चंचीतली सुपारी काढून ती खलबत्त्यात टाकीत होता. इतक्यात तांबूस धोतर नेसलेला, पांढरी पैरण घातलेला एक पोक्त माणूस त्यांच्या दारात येऊन उभा राहिला आणि त्यांच्याच वयाची एक थोराड धिप्पाड अंगाची बाई त्याच्या पाठीमागं होती. खलबत्त्यात पान कुटीत गोविंदाप्पानं विचारलं, कोण पाहिजे? गोविंदाप्पाचं घर हेच काय? होय, मीच आहे गोविंदाप्पा, या की वर. ती दोन माणसं सोप्यात जाऊन बसली आणि टेकता टेकता त्या माणसानं विचारलं, आमचा पोरगा तुमच्याकडे आल्याचं कळतंय. हा हा, लखू हे? होय होय, त्या दोघांनीही आनंदानं सांगितलं. आणि त्यो तर म्हणत होता माझं कोण नाही गावात. मी त्याचा चुलता आहे. काहीतरी भलतंच डोक्यात घेऊन पोरगं बाहेर पडले नव्ह का? गोविंदाप्पाला मनातून कसंच वाटू लागलं. एक कामधंद्याला चांगलं गावलेलं पोरगं आता हातचं जाणार या विचारानं त्याला वाईट वाटलं. गोविंदाप्पा थोडंसं हसून म्हणाला, आता राहिलाय आमच्या तर असू द्या. माझी शेती बघाय कोण करतं सवर्त नाही आणि त्यो बी इथं सुखात हाय. वय खरं, आम्हाला बी ते पोरावानीच हाय. मग मध्येच अप्पानं कुठून बारीक केलेलं पान तोंडात टाकून विचारलं, पण मग पोरगं पळून कसं आलं? बाहेरच्या लोकांनी काहीतरी शिकवलं, तेच डोक्यात घेऊन पोर पळून आलं नव्ह का? मग असा बराच वेळ गेला. लकूसारखा विश्वासू गडी हातचा निसटणार या विचारानं त्याचा जीव वारं पाणी झाला. शेवटी आप्पा म्हणाला, आता राहिलाय राहू द्या एवढं वरीस. अच्छा अच्छा, तसं कसं? आलेला पाहुणा ऐकायला मुळीच तयार होईना. हे पाहून आप्पांनी शेजारच्या सुदामाला हाक मारली. सुदामा तिथं आला आणि आप्पानं सांगितलं, एक कामगिरी करायला पाहिजे बुवा. सुदामा गयावया करून म्हणाला, आप्पा आता काय जमायचं नाही, दुसरं कोणाला तरी सांगा. का रे, काय झालं? आता हेच कालडोनासनं आलोय तंगड्या तुडीत. अरे फकस्त आमच्या मळ्यातनं जाऊन यायचं हाय. आज काय बी म्हणा,
2 शिव्या दिल्याचा तरी घेईन, पण कुठं जायचं सांगू नका. यावर आप्पा दुचित झाला. तसंच सुदामानंच विचारलं, पण मळ्याकडे काय काम आहे आप्पा? अरे त्या लकूला बोलवून आणायचं आहे. रात्री वस्तीला गेलाय, तो अजून आलेलाच नाही. तसा सुदामा एरबाडल्यागत झाला. आप्पाला काय सांगावं न काय नको असं त्याला झालं. पण मनात धीर आणून सुदामा म्हणाला, आबा लक्यानं गाडी आणली. काय म्हणतोयस काय? आप्पा सुदामाकडे पाहतच राहिला आणि आलेला पाहुणा कावरा बावरा झाला. आज सकाळीच कलडोनला स्टँडवर एसटीत बसलेला मी बघितला. कुठतरी लांब जाणारी एसटी होती. गेला म्हणलं खू, आणि असा तसा गेला नाही, तर पाखरू उडालं. साखरी बी त्याच्याजवळ बसली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.